एक तरी हा सगळा विषय समजून घेतो. आम्ही जी लाईन होती ती लाईनीत उभं होतो आणि 3ला त्याने दरवाजा बंद केला. खरं तर अधिकाऱ्यांनी 3च्या आत जे लाईनीत उभं राहिले ते सगळ्यांना आत घ्यायला पाहिजे. आणि त्याच्याही पुढचा प्रश्न असा आहे, उत्तर असं आहे की आम्ही पोच घेण्यासाठी लाईनीत थांबलो. आमचे बी फॉर्म ऑलरेडी म्हणजे आत गेलेले आहेत. आम्हाला पोच पाहिजे आणि पोच घेण्यासाठी आम्ही आणि काही राजकीय पक्षाचे नेते असतील, कार्यकर्ते असतील, त्यांनी अडवलं. त्यांना आम्ही समजावून सांगायचा प्रयत्न करतो, आमच्या हातात एकही बी फॉर्म नाही आहे, आम्हाला आमची पोच घ्यायची आणि आम्ही अजून अद्यापर्यंत सगळीकडे दिलेलं आहे. पोच राहिली तर बाकी पोच पडत असतो. आमच्या हातात एकही बी फॉर्म नव्हता. आणि आत्ता आम्ही बसलो कशासाठी आहोत की आम्ही जर असंच निघून गेलो तर त्याचा अर्थ वेगळा आहे. तर आम्ही एक तरी परत सांगतो, आम्ही 3 वाजण्याच्या आत जी लाईन होती त्या लाईनीत उभं होतो. आम्हाला वाटलं की लाईन कंटिन्यू होईल आणि ती करायला पाहिजे होतं. तर ठीक आहे, नाही झालं तरी तो आरो नंतर घेतील. आत्ता आमचा विषय की AB फॉर्मचा विषयच नाही. विरोधकांचं कन्फ्युजन असं झालं की हे AB फॉर्म आपण जर नाही जाऊ दिलो फॉर्म बाद होतील, आपण बिनविरोध होईल, आपल्या एवढ्या जागा बिनविरोध होतील. अशी बिलकुल काही होणार नाही. आमचे बी फॉर्म त्याची पोच घेण्यासाठी आलो आणि अजूनपर्यंत आम्ही सगळ्या आरोग्यांकडे आम्ही AB फॉर्म देऊन आलो. पोच कुणाकडनंच गेलो नाही. पहिल्यांदा पोच यांच्याकडनं घ्यायला आलो होतो आणि ती वेळ बंद झाली. त्यामुळं आमची पोच आली की आमचा विषय संपून जाईल. इथे एकच नाही, सगळ्या ठिकाणी आम्ही अजून पोच घेतली नाही. आणि अधिकाऱ्यांकडे गर्दी पण एवढी होती की पोच नंतर देतो म्हणले. त्यामुळे सगळे पोच नंतर येतील. पावणे 3 पर्यंत इथे येण्याची वेळ काय आहे? आणि तुमच्या लक्षात येत नाही बाबा, आम्ही वेळेत आम्ही पोच घ्यायला आलो तुम्हाला असं होतं. आमचा AB फॉर्म वेळेत नाही भेटला तो विषय. AB फॉर्म एवढा उशिरा देत असतात का? 3ला 5 मिनिट कमी असताना AB फॉर्म देत असतात. विरोधकांचं असं म्हणणं आहे, प्रशासकीय यंत्रणांचा वापर करते भाजप, खिडक्यातून याच्यातून फॉर्म पोचवले असं त्यांचं म्हणणं आहे. पोच येण्यासाठी आम्ही फॉर्म पोचवतो असं थोडंच होतं. आणि मला सांगा, एवढी मोठी निवडणूक, एवढ्या मोठ्या निवडणुकीमध्ये शेवटचे 2 मिनिटापर्यंत बेफॉर्म ठेवले जातात का? असं थोडंच होणार की त्यामुळे आपण सोडून द्या, काही विषय नाही. आमच्या पोच आला की आम्ही पोच मिळाली का दादा? पोच घेतली? अद्याप एकही पोच नाही घेतला, एकही नाही घेतला. सगळ्याकडे पोच घेऊन निघून जाऊ. कुठेतरी नरेटिव्ह सेट आणि ते होत राहते बाबा, निवडणुकीला काय झालं आता एवढ्या परिस्थितीमध्ये असं झाल्यावर त्यांच्याकडे आहे काय मुद्दा? असं आज काहीतरी 1 ते 7 कार्यालयात किती वाजता आपण फॉर्म दिले सगळे? आम्ही सगळेही विदिन टाईम आमचे आणि मीडियाने पण आमच्या सगळ्यांचे रेकॉर्डिंग घेतले. आम्ही आलेले फुटेज तुमच्याकडे तपासून बघा, लाईव्ह आहे. आम्ही असतील, आमचे काही पदाधिकारी आमच्या अगोदर आले, त्यांच्या हातात काही पेपर आलेत, आमच्या हातात काही पेपर आले. 1 मिनिट जरी उशिरा गेला असेल ना, आमचं बी फॉर्म स्वीकारू नका. पण आमचा बी फॉर्म स्वीकारण्याचा विषय नाही. बी फॉर्म त्यांच्या ताब्यात आहे. आम्हाला पोच बघ इथं नाही, एकाही टेबलवरून पोच आम्ही नाही घेतला. पोच घेऊन निघून जाऊ. पण आम्हाला नाही, कोणालाही त्यांनी पोच दिली नाही. एकही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला एकही आरोग्याने पोचच नाही दिलं. कारण त्यांच्याकडे गर्दीच तेवढी आहे. तर आता आम्ही सगळ्या टेबलला जाणार, सगळे पोच घेणार आणि निघून जाणार. सगळ्याचे सगळे AB फॉर्म आम्ही दिलेत, फक्त पोच आमचे बाकी आहे.